आज आम्ही तयार करणार आहोत छोटीशी गुढी। तर त्यासाठी आम्ही 2 छोटे छोटेसे तांबे घेतलेले आहेत। इथे स्केच पेन आहे, हा गम घेतलेला आहे, ही गुढी उभारायला काठी घेतलेली आहे, त्याच्यानंतर हे पेपर घेतलेले आहेत, बॉक्स घेतलेला आहे आणि एक ब्लाउज पीस घेतलेला, ब्लाउज पीसचा छोटासा तुकडा घेतलेला आहे। छोटीशी गुढी करण्याचा प्रयत्न करत आहोत। उद्या गुढीपाडवा आहे, त्या निमित्ताने एक छोटीशी गुढी करतोय। आपण गुढी करायला आता सुरुवात करूया। तर आपण पहिला पेपर घ्यायचा आहे, पेपर घेतला आहे आणि त्याच्यावर आपण हा ब्लाउज पीसचा तुकडा जो आहे तो पेपरवर आपण हिला चिटकवून घेऊया। आपण हे ब्लाउज पीस आता चिटकवून घेऊया। कपडा जो आहे तो आपण कागदाला चिटकवून झालेलो आहोत। ही आपली चोळी झालेली आहे तयार। आता आपण ह्याचं फोल्ड करून घेऊ। ही तयार झालेली आहे आपली चोळी। आता इथे आपण दोऱ्याने बांधून घेऊया। ही गुढी उभारायची काठी आहे, थोडंसं त्याला डिझाईन करूया आपण। आपली काठी रेडी झालेली आहे, चोळी रेडी झालेली आहे। या बॉक्सला मी आता हा कागद जो आहे तो कव्हर केलेला आहे, कारण पाटाचा शेप येण्यासाठी मी हा बॉक्स घेतलेला आहे। या बॉक्सला कव्हर करून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे गुढीची जी काठी आहे ती उभारायची आहे, म्हणून इथे मी एक होल करते। हा आपला पाट तयार झालेला आहे। मी इथे क्ले टाकलेला आहे आणि डिझाईन काढलेली आहे। आता मी हार तयार करायचा आहे मला, त्याच्यासाठी मी हे फोल्ड केलेले आहे आणि इथे हा गोल केलेला आहे। आता आपण हा कट करून घेऊया। असे छोटे छोटे गोल तयार झालेले आहेत, त्याचा मी हार तयार करणार आहे। तर मी ते पहिलं एका दोऱ्यावर चिटकवून घेते आणि त्यानंतर आधी त्याला कलर करेन। हे असे चिटकवून झालेले आहेत। आता हे आपल्याला पानं तयार करायची आहेत, म्हणून मी हे कट करते। हे आम्ही फुलांची माळ तयार केलेली आहे, हे पानं तयार केलेली आहेत, हा वरती तांब्या लावायला आणि हा पाट तयार केलेला आहे। आता आपण गुढी जी आहे ती उभारून घेऊया।
पहिली आपण काठी घ्यायची आहे. काठी जी आहे ती चोळीला बांधायची आहे. ही आता गुढी बांधून झालेली आहे. तयार झालेली आहे. छोटीशी गुढी. इकडे बघ. आद्वीची छोटीशी गुढी. आम्ही बनवलेली गुढी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट पण करा है ना. बाय बाय कर.